हॅलो आणि पहा आज लकी ड्रॉ सायकल आहे ती लहान मुलांसाठीच आजच्या रात्रीमध्ये काढली जाणार आहे। 15 वर्षाखालील मुलांनी चिठ्ठ्या टाका, आपला लकी ड्रॉ साठी कुपन द्यायचं। 15 वर्षाखालील मुलांचीच नावं घेतली जातील, त्यामुळे आज लहान मुलांसाठी आपण हे पारितोषिक देणार आहोत। चला छोटी छोटी मुलं लगेच या आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ जिथे लकी ड्रॉचे कुपन चालू केलेत। 15 वर्षाखालील मुलांना विनंती आहे, आपण आपली नावं नोंदवायची आहेत। आजची लकी ड्रॉची जी सायकल आहे त्याची सोडत फक्त 15 वर्षांच्या खालील मुलांसाठी असणार आहे, याची आपण नोंद घ्या। लुजर टू लुजर या लढतीकडे प्रस्थान केले जाईल। अश्विन स्मृती रियांश 11 बोरखार आणि संघाच्या अगेन्स्ट खेळतोय रत्नेश 11 नवापाडा। ज्ञानेश्वर ठाकूर आणि त्यानंतर शवनाथ गरज साठी शौनक गरज नवसाद बाईक यांच्या माध्यमातून कॅश साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची अनाउन्समेंट इथे पाहायला मिळते। अजूनपर्यंत 3 लढतींचा खेळ आजच्या रात्रीतील शिल्लक असणार आहे। उत्कृष्ट दर्जाचा माहोल संघटितपणे या संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळतो। संपूर्ण लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जातं। मिडॉनकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू सज्ज असताना प्रभंजन परदेशीचा वापर केलाय। पहिला बॉल 1 धाव इथे प्राप्त केली जाते। लहान मुलांना विनंती अलवार पद्धतीने आपण इथे नाव नोंद करायचे, कुठल्या प्रकारे घाई गडबड आपण करू नका, कारण कुपन खूप आहेत, आपण वेळ घेऊ शकता। अंतिम टप्प्यामध्ये त्याची सोडत तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज असेल कोणता भाग्यवान विजेता। प्रहार केला लॉंग ऑन कडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळतो आणि ज्ञानेश्वर ठाकूरने हा झेल पकडलाय। नवसाद बाई यांच्या माध्यमातून 1000। लहान मुलांना विनंती आहे, आपण जे कुपन कक्ष आहे त्या ठिकाणी गर्दी करायची नाहीये। लाईन अप मध्ये आपण शालेय विद्यार्थी आहात, लाईन अप मध्ये आपण आपली नावं इथे नोंद करायची आहेत। नक्कीच आज लहान मुलांचा काहीसा गोंधळ आहे, कारण मोठ्या संख्येनं ते सर्व प्रेक्षक इथे आले। त्यांचं मनपूर्वक स्वागत। वन ठप्पा सीमा पार शानदार चौका, 4 रन्स येत आहेत। अगदी लाईनअप मध्ये आपण आपली नावं नोंद करायची आहेत, परंतु जेव्हा लकी ड्रॉची सोडत होईल तेव्हा लहान मुलांना विनंती, आपण मंचकावरती यायचं नाहीये। पहिलं षटक पाहतो प्रभंजन परदेशीचं। पहिल्या षटका दरम्यान काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळतात। पहिला बॉल 1, त्यानंतर विकेट, आता आलाय चौकार। ओहो, अटके पार हा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला, पुन्हा एकदा चेंडूची धडपकड केली जाते, अगदी रोखले। पहिला डॉट बॉल, अगदी 1 विकेट सुद्धा पाहिलं। धाव पडल्यावरती 5 पाहायला मिळतात। पंचम धाव संख्या धाव पुस्तकावरती पहा, अगदी मंचकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला श्रद्धांजली स्टँड पाहायला मिळतात। या पंचक्रोशीतील नामवंत आपण या मान्यवरांना आपण गमावले आणि त्यांचा हा कटआउट्स अगदी डाव्या आणि उजव्या बाजूला भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पित केली जाते। पहिलं षटक अतिशय दमदार पाहायला मिळतं। पहिल्या षटकादरम्यान गोलंदाज प्रभंजन परदेशीची काहीशी दादागिरी बोरकार संघाकडून साध्य केली जाते आणि या षटकादरम्यान फक्त 6 धावा खर्च केल्या जातात। सेकंड फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची पकड, फक्त 1च धाव
आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा पुस्तकावरती बनताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच 7 धावा 7 धावा लागतायत. 7 तारांकित स्पर्धेचा आगाज आहे. आज उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन अविरतपणे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. कांचनजी पालकर सर केवाले एक बाहुबली गुणसंख्यांक लेखन त्यांच्या माध्यमातून साध्य होताना पाहायला मिळतो. त्यानंतर तारागावचा सितारा रोशन पाटील सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचे मनपूर्वक स्वागत. संयम गरज सर त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. चांगला सफर सिस्टम कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा पाहायला मिळतो. आणि आमचे नवीन गुणसंख्यांक लेखक मनीष गरज त्यांचे मनस्वी स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केले जाईल. लाईनअप मध्ये आपली नावं नोंदवायची आहेत. खर तर आमच्या नियोजक कक्षेचं कौतुक करावं लागेल. ऋषिकेशांची प्रचंड मेहनत आहे. सर्वांना लाईनअप मध्ये इथे उभं केले आणि हळूहळू सर्वांची नावं इथे नोंद केली जातील. ज्या लकी भाग्यवान प्रेक्षकाला ही सायकल मिळेल त्याला शाळेमध्ये जाण्यासाठी खूप सोयीस्कर होईल. एवन जोडीची चांगली संकल्पना आहे. आज 15 वयोगटातील आतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संकल्पनेला दाद द्यावी लागेल. काट्यासारखा सरळ स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, लागतोय दुसरा दे धक्का. फलंदाजी करणाऱ्या रत्नेश 11 नवाब पाडाला आणि खेळाडू इथे बाद होतोय. धीरजला माघारी परतावं लागेल. हॅलो सुवर्ण संध्या दोन्ही संघांना सलग 2 विकेट सलग 2 षटकार सन्माननीय गंपूशेठ पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक असेल खेळाडूंना. माजी पंचायत समिती सदस्य सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय गंपूशेठ पाटील यांच्या वतीने दोन्ही संघातील खेळाडूंना जो सलग 2 विकेट घेईल, जो 2 सलग षटकार मारेल त्यांना 1000चं पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात आहे. पहिलाच बॉल संजयचा राहिला आणि पहिल्याच बॉल वरती त्याने विकेट काढली. उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी ज्या दर्जाचं पहिलं षटक राहिलं त्या दर्जाचं कार्य याही षटकादरम्यान या गोलंदाजाकडून साध्य होताना पाहायला मिळतो. अलीकडे उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी राहिली परंतु या गोलंदाजानं सुद्धा उत्तमरित्या कार्य समर्पितपणे पार पाडले आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन केलं. गोलंदाज समोर पाहायला मिळतो काढू. बॅट्समन नेम प्लीज प्रिन्स कोहली या फलंदाजाची आता वर्णी लागली. मध्यमक्रमी फलंदाजी ही धाकड व्हायला हवी. त्या दिशेने काहीशे डावपेच इथे आखावे लागतील रत्नेश 11 नवापाडे या टीमला. पिवनच्या पहिल्या षटकापासून पूर्णपणे आक्रमकतेने गोलंदाजीची आपण पॉवर पाहिली आणि पॉवरफुल गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला काहीशी रोख पाहायला मिळते. संजय पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट मारा केला. अलवार पद्धतीने चेंडू सफर केला. यष्टांचा वेध राहिला परंतु बेल्ट्स पडत नाहीयेत. अगदी इंडियन प्रीमियर लीग मध्ये या सातत्याने घटना आपण घडताना पाहिल्यात. रिप्लेच्या माध्यमातून पाहू एकदा. निश्चितच या चेंडूगणिक नाट्यमय घडामोड काय घडली हे मात्र पाहिलं जाईल. एक्झॅक्टली अगदी यष्टांना चेंडू ब्रश झाला परंतु खाली बेल्ट्स पडल्या नाहीयेत. अगदी डोक्यावरती हात मारले संजयने. कारण अशा घटना टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप कमी घडताना पाहतो. बेल्ट्स पडल्या नाहीयेत. स्वतः यष्टीरक्षक पुढे आलाय. याच्या मागचे रहस्य काय हे तो जाणतोय. त्यांना हात लावला त्याने का पडल्या नाहीयेत हा मोठा प्रश्नचिन्ह इथे पाहायला मिळतो. हे नशीब म्हणावं लागेल फलंदाजाचं. अलॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक धावतायत. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. फक्त धाव पुस्तकावरती एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते. 9 धावा लागतायत. द्वितीय षटक प्रगती पथावरती आहे. संजय नामक गोलंदाज सुद्धा आग ओकताना पाहायला मिळतो. आग ओकणारी गोलंदाजी. चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन. ठाटफॉल अगदी राजेशाही थाटात ही गोलंदाजी इथे आखली जाते. पाक किती मोठ्या संख्येने या पंचक्रोशीतील आमचे लाडके क्रिकेट रसिक इथे आलेत. अगदी 15 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी हे मानांकन आहे. लकी ड्रॉ असं भन्नाट बेग आहे.
यॉर्करचे वार विरोधी शिकार हा शिकंजा घसलाय आणि ही पात अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा संघटितपणे धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. रत्नशिले व नवापाडा जाऊन पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 9 धावा लागतायत. 2 षटक अतिशय धाकट राहिली. विशालमय कार्य मित्र म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या अश्विन स्मृती रिया शिलेवन बोरखार या संघाकडून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. उत्तम दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. उत्तम दर्जाचं आयोजन संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. लाखो रुपयांची उलाढाल या स्पर्धेमध्ये. चला आपण स्पीडली खेळायचं. 3 ओव्हर नंतर ड्रिंक टाइम असणार आहे. भोसले सर वारंवार सांगतायत स्पीड घ्या कारण स्पीड नाही घेतला तर अगदी 3 ते 4 वाजतील. मध्यभागी लावणी सम्राटनी यांच्याकडे सुद्धा वेळ शिल्लक राहणं हे खूप गरजेचं आहे. या आयोजकांची भूमिका आहे आणि पाहता अगदी उत्तम दर्जाच्या उपाययोजना आज संपूर्ण रात्रीमध्ये इथे आखावी लागते. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनाले अगदी 7 आणि अलीकडच्या षटका दरम्यान धावा आल्या फक्त 2. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते परंतु अटके पार, चेंडू सीमा पार, षटकार चौकार हे केसावे लागतील. चला स्पीड घ्यायचंय आपण. गोलंदाज येतो पुन्हा एकदा प्रथमेश हा नवीन या गोलंदाजाचा वापर केलाय. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. होम ग्राउंड वरती खेळतोय प्रथमेश. गरज बॉलिंग ट्रॅक वरती फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती राहिली चपराक आणि पहिलाच बॉल आणि याच्यावरती येतोय हा दमदार चौकार. नो बॉल इट्स नो बॉल बीमर बॉल इथे घोषित केलंय. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना काहीसा दबाव आहे परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत खेळाची आखणी ही मात्र करणं तितकंच गरजेचं आहे. धावा आता झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. 14 धावा धाव पडल्यावरती लागताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अगली पेशकश. अनोख्या अंदाजामध्ये हे फटके येत आहेत पाठोपाठ लगातार 2 चौकार. सिंगम स्टाईल हे फटके येत आहेत. राऊडी फटका खेळत असताना प्रथमेश गरज विरोधात अटके पार हे फटके खेळतोय. धावसंख्येचं सुशोभीकरण करत असताना शुभम पाटील आपली शुभम टाकी माफी असावी टाकीनं अगदी धावसंख्या वेगानं बनवण्याचे काहीशे मनसुबे ऐकलेत. शुभम टाकी ऑन फायर. अगदी गोलंदाजा विरोधात ही अटके पार फटकेबाजी. पुन्हा प्रहार केलाय अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. संजय त्या ठिकाणी सज्ज आहे परंतु तत्वर आलेली अगदी एकच धाव. अगदी काहीसा सुटकेचा निश्वास सोडलाय. विनायक मुकुल यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे 3000 रुपये. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी नव्हे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी रत्नशिले व नवापाडा संघातील खेळाडू आता आतुर आहेत. चांगले फटके त्यांना खेळावे लागतील. प्रहार केलाय पूर्णपणे शांत रवैया आजमावलाय. एकच धाव येते. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिले आणि महत्वाकांक्षी भूमिका पाहिली तर अगदी 20च्या घरामध्ये ही धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 2 फलंदाजांची बंबेरी उडवली मित्रमंडळींना. गोलंदाज आपण पाहतो प्रभंजन परदेशीने चांगला षटक हाताळला. याही षटका दरम्यान पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये फटके यायला सुरुवात झाली आहे. येतोय हा अजून एक दमदार रुबाबदार चौकार. धन्यवाद रोशन. काय तर लगातार 2 षटकार लगातार 2 विकेट दोन्ही संघातील खेळाडूंना सन्माननीय गंपूशेठ पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आले. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सन्माननीय मान्यवर आपण पाहता आदरणीय गंपूशेठ साहेब, सन्माननीय दिघोडे गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक समाभाई पाटील, त्याच वेळेला आमचे खरतर दाखली जुईचे सन्माननीय उद्योजक संग्रामभाई घरत, प्रवीणदादा मात्रे, सचिनदादा घरत, राहुलभाई घरत, मंगेश भाई घरत या स्पर्धेचे आमचे जनक आणि त्याच वेळेला विशालभाई पाटील, दया तोड दे दरवाजा. हे खरतर आमचे सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. नक्कीच ड्रिंक टाइम पाहायला मिळतो. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा येतो तात्काळ मैदानामध्ये आपण पाणी घेऊन जायचंय. पहिल्या 3 षटकांदरम्यान एकूण धावा बनताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद 24 धावा. उत्कृष्ट दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये
कुठल्या प्रकारची कमी या स्पर्धेमध्ये आपल्याला भासत नाहीये। हे खरं तर ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीगची ही खासियत आहे। येता क्षणी प्रेमात पडेल असं दर्जेदार आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं। पाण्याची मागणी केली जाते, राखीव काढू तात्काळ आपण पाणी घेऊन जायचे। डीजे आमचे काहीशे शांत आहेत, परंतु यापुढील काही मिनिटांमध्ये त्यांचे संगीत तुम्हाला पाहायला मिळेल। जलप्राशन केल्यानंतर शक्ती युक्तीचा भडीमार आहे आणि डीजे मॅडी पुन्हा एकदा आपल्या सेवे खातीर इथे सज्ज होत आहेत। त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। होऊ द्या गरम संगीताची मैफिल। हा क्रिकेट रसिकर राजाचा काही मनसुबा आहे। पहिलं षटक 7, त्यानंतर आल्या 2 आणि आता प्रथमेश घरत वरती अगदी हल्ले चढताना पाहिले 15। आम्ही अतिथी सन्मानाकडे वळतोय। सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान आदरणीय रवींद्रजी कडू साहेबांचा मी ते सन्मान घेतात। सन्माननीय रवींद्रजी कडू साहेब, आपणास विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा। या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, या स्पर्धेला सदिच्छा भेट म्हणून सन्माननीय रवींद्र कडू साहेब यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती स्पर्धेचे आमचे शिल्पकार शक्तीदादा म्हात्रे यांच्या वतीने केला जातोय। मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं सुगंधी पुष्पगुच्छ सन्मान आणि त्याचवेळेला आपण पाहता खरं तर सन्मानचिन्ह देऊन त्यांना मी या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। यानंतर आदरणीय शेखर धर्मा गरज साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत। सन्माननीय शेखर धर्मा गरज साहेब, आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा। खरं शक्ती म्हात्रे आणि मंगेश गरज या एवन जोडीने जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी ही सर्व आमची मान्यवर मंडळी, प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत। भारतीय संस्कृतीचं जतन इथे आपण करत आहोत। तर सन्मान होतो आमच्या गरज साहेबांचा। शक्ती म्हात्रे आमचे माजी सरपंच, युवा उद्योजक आणि खरं तर आज जे काय आज शामियाना आपण पाहता क्रिकेट स्पर्धेचा, चला लक्ष द्या बघा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पंच इशारा करतात। या सर्व खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण घडताना पाहत आहे। मालिकावीर टू व्हीलर बाईक आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅचसाठी देखील टू व्हीलर बाईक आहे आणि रोज रात्रीमध्ये लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल। आदरणीय काळूराम पाटील साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत। सन्माननीय काळूरामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा। मॅच अतिशय खरं आपण पाहिलं हाय व्होल्टेज आहे, डू ऑर डाय। करो या मोरोपंतू शुभम डाकी खरं एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे, जो अनेक स्पर्धा खेळला। काष्टी करंडक असेल, रतनबुवा क्रिकेट स्पर्धा असेल, ज्याने बोरकार गावाचं नाव मोठं केलंय। क्लीन बॉल त्याला मात्र 4 मुंड्या छेद केलंय। प्रभंजन परदेशी यॉर्कर स्पेशालिस्ट आहे आणि बरोबर बुंद्यात बॉल टाकला। क्लीन बॉल। वर्षुकीर्ती घरत आणि धीरजजी घरत यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत। सन्माननीय वर्षुकीर्ती घरत आणि धीरजजी घरत साहेबांचा आम्ही ते सन्मान करत आहोत। आपण आमचा सन्मान स्वीकार करावा। प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आणि प्रभंजन परदेशीचा यॉर्कर स्पेशालिस्ट टाकीगावचा खेळाडू प्रभंजन, त्याचा परफेक्ट यॉर्कर, त्याच्यामध्ये शुभमचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला। धन्यवाद। सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। दादा घरत यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत। मैदानाकडे आलेला खेळाडू, त्याचा बॅटिंग स्टान्स अतिशय वेगळा आहे आणि इथे बॉलने उंची घेतली, फील्ड डाऊन द बॉल, दानेश्वरच्या हातामध्ये झेल विसावला खेळाडू बाद। सन्माननीय महेश दादा भोईर यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत। आदरणीय महेश दादा भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल। आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा। सलग 2 विकेट मिळाले प्रभंजनला आणि या 2 विकेटसाठी आदरणीय गंपूशेठ पाटील यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय प्रभंजन परदेशी या खेळाडूला। आम्ही मगाशीच अनाउन्समेंट केली होती। उद्योजक गंपूशेठ पाटील यांच्या वतीने सलग 2 विकेट 1000 2 षटकार
1000 आणि सलग 2 विकेट मिळवण्याचा बहुमान या मॅच मध्ये मिळालाय. प्रबंजन परदेशीला 1000 पारितोषिक आलंय. धन्यवाद. हॅलो हॅलो आदरणीय चेतन दादा घरत जाईल. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आदरणीय चेतन घरत साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. चेतन घरत यांचा इथे सन्मान केला जाईल. चला आपण याकडे बोलूया. त्या अगोदर मॅच कडे जाऊया. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. अगदी 26 धावा लागतायत गुणतालिकेमध्ये. नवीन गोलंदाज येतोय प्रबंजन परदेशी. सांघिक कोठ्याचं हे 4th आहे आणि वैयक्तिक कोठ्याचं हे 2रं षटक इथे हाताळलं जातं. प्रबंजन परदेशी आग ओकणारी गोलंदाजी त्याने साध्य केली. P1च्या पहिल्या षटकादरम्यान इथे त्या दर्जाचा बाणा त्यानं प्रस्तावित केले. पूर्णपणे धावसंख्येला टाळेबंद केले. तर याच दरम्यान नवापाडा गावच्या आदरणीय पांडू घरत समाजाचे आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. तर शेखर साहेबांच्या वतीने आम्हाला 2000चं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि त्याच वेळेला काळूराम पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेला मिळालं. त्यांचा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. अगदी झेली आपण भूदान होताना पाहिला आणि निश्चितच अगदी तिथे 4 रन सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते. गोलंदाजी करणाऱ्या निश्चितच फिल्डिंग करणाऱ्या अश्विन स्मृती रियान 11 बोरकर या टीम कडून अगदी पहिल्या षटकापासून आक्रमकतेनं ही गोलंदाजी आखली जाते. धावफलकी धावा 30. ओहो वेगवान तेज तर्राट चेंडू. 4 षटक अति वेगाने समाप्त होत आहेत आणि पहिल्या 4 षटकांदरम्यान धावा लागतायत गुणतालिकेवरती. 4 गड्यांचा खात्मा. 30 धावा धावपटलावरती. डीजे माडी यांची कलात्मकता. डीजे ऑन. आमच्या धाकटी जुई गावाची चिंबारी आमच्या धाकटी जुई गावाची चिंबारी येते हाकेला आमच्या धाव. येते हाकेला आमच्या धाव. तिच्या कृपेने सुखी आहे हा आमचा धाकटी जुई गाव. तिच्या कृपेने सुखी आहे हा आमचा धाकटी जुई गाव. संगीताची मैफिल अकेला धावणारी नवसाला पावणारी अगदी चिंबारा बाया या नावानं सुप्रसिद्ध असलेले आपले हे ग्रामदैवत आणि या ग्रामदेवतेचं हे जबरदस्त संगीत इथे आपल्याला डीजे माडीच्या माध्यमातून इथे समर्पित होताना पाहायला मिळते. 4 गड्यांचा खात्मा. 30 धावा लागतायत धावपटलावरती. चांगल्या दर्जाचा माहोल या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे आपल्याला घडताना पाहायला मिळतो. रॉयल बाणा या स्पर्धेचा संघटितपणे पाहू शकता. अगदी टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा. टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा. टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी ही रॉयल स्पर्धा. अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग हा आपण थाट पाहतो. लाईट्स ऑफ करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज रोशन टाकी. रोषणाई प्रस्तावित करायची. पांडुरंगजी गरज यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देणगी आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नंतर आपले मनपूर्वक इथे आभार व्यक्त केले जाईल. पहिला बॉल 1 धाव इथे आपण म्हणताना पाहतो. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 31 धावा लागतायत परंतु इथे आपण खेळाडू बाद होताना पाहिलं. रोशन टाकीचे षटक खूप हिंडपडण आहे आणि हे पाहता अगदी याही षटकादरम्यान पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये ही गोलंदाजी इथे आखली जाते. प्रत्येक गोलंदाजानं उत्तमरित्या इथे षटक आखले परंतु या षटकादरम्यान पूर्णपणे विस्फोटक बाणा हा अवगत करायचा आहे. हॅलो हॅलो आदरणीय महेश जी भोईर यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी 500 रुपयाचं या ठिकाणी आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. पहिलाच बॉल झेल बाद. अगदी खेळाडूला माघारी पडतावं लागलं. नवीन खेळाडू येतोय विजय षटकारास 200 कोणाकडून.
ऋतिक मोकळे यांच्याकडून हे कॅश प्राइज विजेसाठी पाहायला मिळेल. अगली पेशकश बागपुडला जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळेल. अगदी यापुढील ब्रेक मध्ये एक अनोखा गाणा हा डीजे मध्ये प्ले करेल आणि लावण्य सम्राट उत्तम दर्जाचा डान्स करतील. प्रहार केलाय अगदी लॉंगा पुढे फटका टाकण्याचा प्रयत्न. बॉडीचा बॅलन्स हा चांगला आहे, दर्जेदार रुबाबदार आपण झेल पाहिला आणि हे पाहिलं तर अगदी एक चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळतं. अगदी बॉडीचा बॅलन्स तिथे आखला गेला. भायानं एक वेगळी किमया इथे अगदी झाडावरून सफरचंद तोडावा त्या दर्जाचा काहीसा हा झेल हनुमंत उडी लगावली आणि हे पाहता अगदी हा जुने गडी इथे बाद होताना पाहायला मिळेल. पंचायत प्रीमियर लीगा विंधनेची प्रीमियर लीगचं आयोजन केलं धाकटी जुई संघाने. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. अगदी या A1 जोडीचं हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतं. सरपंच महोदय उपसरपंच महोदय यांचं हे A1 दर्जाचं A1 क्वालिटीचं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर याच दरम्यान ताळा ग्रुप धाकटी जुई यांच्या मला स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहकार्य मिळालं, त्यांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. योगेश भोईर 31 धावा लागतायत पहिल्या पूर्वार्धातील. अजून पर्यंत तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन डाकी तयार आहे. रोशन डाकीवरती प्रति यायला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्लिअर केले. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सरपंच महोदय शक्ती बाळकृष्ण मात्रे आणि त्यांच्या साथीनं उपसरपंच महोदय मंगेश मधुकर गरज यांचं धमदार आयोजन. लहान मुलांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, बक्षीस सोहळा जेव्हा संपन्न केला जाईल तेव्हा स्टेजवरती आपण यायचं नाहीये. जेव्हा अनाउन्समेंट होईल फक्त ज्याचं नाव येईल त्यांनी फक्त यायचंय, सर्वांनी गर्दी करायची नाहीये. तर आज दर्दीदार खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. पाहुण्यांचा ताफा अगदी रॉयल मंचकाकडे पाहायला मिळतो आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. स्पीडली खेळायचे बा. लाईनअप मध्ये आमचे सर्व लहानगे आपली नावं नोंद करतायत. लकी ड्रॉचा भाग्यवान युवा विजेता कोण असेल हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. प्रार करण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. डॉट बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाजी ही तितकीच भारी आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये कमी धावसंख्येवरती रोखलंय मी तर म्हणेन रत्नेश 11 नवापाडा या टीमला. या संघाचा अभ्यास आहे गाडा असा संघ नवापाडा, परंतु या संघातील रत्न चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. आणि ज्या संघाचा खेळ आहे दमदार असा संघ आहे अश्विन स्फूर्ती रियाश 11 बोरखार. क्रिकेटचं माहेरघर आणि या क्रिकेटच्या माहेरघरामध्ये दमदार क्रिकेटमय बाणा आज पाहायला मिळतो. अंतिम बॉल प्रार करण्याचा प्रयत्न रोखलाय. बॉसाकीला धोका आहे आणि अविरतपणे ही धाव इथे प्राप्त होते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे प्राप्त होत असताना खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा संघटितपणे बनताना पाहायला मिळाल्या. 6 गडी बाद एकूण धावा 32. डीजे मॅडी आता सज्ज असतील आणि लावणी सम्राटनी दिव्या कदम मॅडम आता सज्ज असतील. लहान मुलांना कळकळीची विनंती आहे, आपण मंचकावरती यायचं नाहीये. जर वर आलात आणि जर चिठ्ठी तुमच्या बाजूने लागली तर तुमची सायकल कट. सर्व लहानग्यांना विनंती आहे, आपण मंचकाच्या खाली समोर उभं राहायचंय. जेव्हा अनाउन्समेंट होईल भाग्यवान विजेत्याची त्यांना वाजत गाजत जाण्यावर, परंतु वर यायचं नाही आपण. योगेश भोईरच्या खेळाला अगदी नजर लागली, परंतु आता लावणी डान्स पाहायला मिळेल. दिव्या कदम मॅडम आता लावणीसाठी सज्ज असतील. 30 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. मॅडम वेलकम आहे. चला
होऊन जाऊ द्या. ते जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांना घायल केलाच मॅडमनी, कदम मॅडमनी या व्यासपीठावरती. क्या बात आहे. खरं तर खूप चांगलं नृत्य पाहायला मिळालं. सोन्या घोडा रॉकी बैलाचे मालक अश्विन पाटील विंदरे यांच्या वतीने तुमच्यासाठी चला वरती या. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला मॅडम तुम्हाला पारितोषिक आलंय. तुमच्या हस्ते दिलं जाईल कॅश प्राइज त्यांचा. दिव्य कदम त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे. कारण प्रेक्षकांना माहित व्हायला हवं ना की कोणी दिलंय बक्षीस. आणि दिव्या कदम मॅडमला इथे बक्षीस दिलं जातं. कोरडे अश्विन कोरडे भाऊ खुश आहे.
तर मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल फिरून मारलाय स्क्वेअर लेग रिझनकडे. ज्ञानेश्वरने मात्र आगाज केलाय. इथे खरं तर सोमनाथ आहेत, माफी असावी. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. बघा एक विशेष सूचना असेल, उद्या पहिला सामना वशा 11 बिंदने विपक्ष माऊली एंटरप्राइजेस नवापाडा. दोन्ही टीमला बरोबर 3:30 वाजता संध्याकाळी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. 4ला पहिला चेंडू पडेल आणि जर का दोन्ही संघ उशिरा आले तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. आणि त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर असेल, पंच असतील, लाईव्ह टेलिकास्ट टीम, डीजे ऑपरेटर सर्वांना नम्रतेची विनंती असेल, उद्या तुम्हाला सर्वांना 3:30ला इथे रिपोर्टिंग करावं लागेल. ही खरं तर आयोजकांकडून आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आली. त्यामुळे उद्या पहिला सामना असेल वशा 11 बिंदने संघाचा कॅप्टन आकाश आणि एका बाजूला माऊली एंटरप्राइजेस नवापाडा संघाचा कॅप्टन प्रितेश. दोन्ही कॅप्टन बरोबर 3:30 वाजता तुम्हाला इथे उद्या इथे रिपोर्टिंग करावं लागेल. पहिला बॉल 4ला डिलिव्हर्ड होईल पडेल. आणि त्याच वेळेला आमचे स्कोरर, पंच, समालोचक, लाईव्ह टेलिकास्ट टीम, डीजे ऑपरेटर जेवढे या स्पर्धेचे घटक आहेत त्या सर्वांना देखील 3:30ला यावं लागेल, उपस्थित राहावं लागेल. ही सूचना असेल आमच्या आयोजकांच्या वतीने. स्ट्रिक्ट वॉर्निंग, उपस्थित तुम्हाला राहावं लागेल. धन्यवाद. तर मॅचला सुरुवात झाली. टार्गेट फक्त आहे 33 आणि पहिल्याच बॉल वरती चौकार आणि त्यानंतर सिंगल सोमनाथ यांच्या बॅटमधून पाहिले. सज्जन स्ट्राईक एंड आले. फ्लाय स्लिपला बॉल चालला होता. डिपेंडिंग चॅम्पियन ताज अबाधित ठेवायचा गतवर्षीचा. आणि इथे मात्र आता सज्जनला चांगली इनिंग साकारला गेली मॅचच्या दरम्यान. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम टिकवायचं असेल तर मात्र सज्जनला देखील चांगला खेळ करावा लागेल. डू ऑर डाय अशी ही लढत इथे आपण पाहत आहे या मॅच मध्ये आहे दोन्ही टीम समोर. यावेळेला थोडासा कॉपी बुक स्टाईलने लो फुल टॉस बॉल थ्रो थोडासा खराब झालाय आणि त्यावेळेला आपण पहिल्या सिंगलला प्राधान्य दिले. पहिला दुष्काळ त्या 13वा महिना असं म्हणावं लागेल, कारण धावा कमी आहेत आणि अशा जर का तुम्ही या चुका कराल तर तुम्हाला मात्र विजयाला मुकावं लागेल. खराब फेकी झाली, त्याचा फायदा सज्जनने उचलला. त्याच्या बरोबरीने असताना सोमनाथ त्याने उचलला, 1 रन घेतली, एंड बदलला आणि धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती बिनबाद 6 धाबा. 33 टार्गेट, प्रतिषटक 6 पूर्णांक तर आपण पाहिला 60ची सरासरी या मॅच मध्ये मेंटेन करायचे. बॅटिंग करणाऱ्या टीमला तर एका बाजून धावा वाचवण्यासाठी शुभम डाकीचा फुल टॉस, त्याच्यामध्ये फुल टोल वसूल करणारा हा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फटका, 6 धाबा, षटकार आणि प्रेक्षक कमाल कॅच. क्या बात आहे. या आपण प्रेक्षक कमाल कॅच. पंचायत प्रीमियर लीगा विंधनेची प्रीमियर लीगचं आयोजन केलं दातीजुई संघाने. आता येईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची. धन्यवाद. प्रवीण कोळी दिघोड्याचे खेळाडू प्रेक्षक त्याने हा झेल टिपलाय. प्रवीण ठाकूर दिघोड्याचे त्यांनी झेल टिपलाय. इथे देखील गॅप मध्ये फटका वॅकेंट एरियामध्ये निघालाय आणि प्रवीण ठाकूर आपलं नाव नोंदणी करून घ्या. कदाचित आपल्या स्वप्नामधील बाईक तुम्हाला मिळेल या स्पर्धेमध्ये. हॅलो, प्रवीण ठाकूर हा आयवा कॅच पकडणारा प्रेक्षक पाहायला मिळाला आणि त्याचा आपण सुरुवातीला सन्मान करतो आणि आपलं कुपन आपण आपलं नाव नोंदणी करून ठेवायचे. प्रवीण ठाकूर आणखीन एक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाला ज्याने एक चांगला कॅच पकडला आणि उद्याच्या रात्रीमध्ये आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना ही दमदार बाईक देऊन लकी ड्रॉच्या साहाय्याने त्यांचा सन्मान केला जाईल. कोण असेल तो भाग्यवान बाईक विजेता उद्याच्या रात्रीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग इथे साकारली आणि खरं तर आपण पाहत आहे थोडा सामना आता वन साइडेड केला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 धाबा आल्या, 1 षटकार 2 चौकार 2 सिंगलच्या मदतीने 16 धाबा आल्या. सामना एकतर्फा जरूर झाला पण संपलेला नाहीये आणि इथे मात्र आता जिथे तुम्हाला पराभवाची भीती वाटते तिथूनच तुम्हाला संघर्ष करावा लागतो, कमबॅक करावा लागतो. आता या मॅच मध्ये कमबॅक करेल का फिल्डिंग करणारा संघ? बॉलिंग मार्क मध्ये आला गोलंदाज त्या ठिकाणी स्वप्नील म्हात्रे हा खेळाडू. सेकंड ओव्हर मध्ये फार एंड कडून मात्र हे षटक राहील. निर्णायक षटक मागचा षटक आपण पाहिला बोरकार विलेज एंड कडून पाहिला आणि इथे आता फार एंड कडून मात्र हे षटक ज्या ठिकाणी विंदने गावा एका बाजूला त्या एंड कडून हे षटक. डाऊन द ग्राउंड सज्जन मोकल स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमा पार, 4 धाबा चौकार. आमच्या धाकटी गावाची जी मारी आमच्या धाकटी गावाची जी मारी
प्रवीण ठाकूर कुठेही जाऊ नका, अजून कॅच पकडा. आणि टोटल 10 आयवा कॅच आम्ही इथे संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले. आमचे मित्र दीपेश, यस वेलकम, आपलंही स्वागत. गती काढली आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्या बात आहे, बेस्ट व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. सज्जन मुकलला त्रिफळाचित केलंय गोलंदाजाने. पहिला खेळाडू बाद सज्जन मुकल, बॅक टू द डग आउट. तर सन्माननीय खरतर सागरबाई तरगरचे आमचे सुप्रसिद्ध उद्योजक यांचे इथं आगमन, त्यांना पण इथे विनंती करू आपण या मंचावर आपलं स्वागत. आणि त्याच वेळेला शक्ती म्हात्रे आणि आमचे मंगेशभाई घरत यांच्या वतीने खरतर दीपेश घरत आणि प्रतीक घरत आपणास देखील विनंती असेल आपण या मंचावर आपलं स्वागत. खरं तर प्रत्येकाचा मान सन्मान आमच्या एवन जोडीने केलाय. खास करून शक्ती म्हात्रे यांचं नक्कीच कौतुक करेल. समाजाशी सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे एवन आयोजक शक्तीदादा म्हात्रे, मंगेशभाई घरत यांना आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 20, अजूनही 13ची गरज आहे. काही बॉलमध्ये सामना 1 साइडेड झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय त्या ठिकाणी रुश टाकी, अनुभवी खेळाडू मास्टर. ड्राईव्ह केला बॉलला, शॉर्ट एक्सचा कव्हरला, खराब फिल्डिंग. दबाव मात्र या मॅच मध्ये आहे खेळाडूंवरती. पहिल्याच धाबा कमी आहेत, अशा जर का चुका करा तर मात्र नक्कीच तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. हेमंत घरत त्या ठिकाणी होते. 1 रन 21 धाबा धाव फलकामध्ये पण लागताना पाहताय. 21 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. आतापर्यंत एक खेळाडू बाद, 33चा पाठलाग करायचा, त्यामुळे अजूनही 12 बनवावे लागतील येणाऱ्या काही बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या बोरकर टीमला. डिफेंड चॅम्पियन टीम. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल. विनर टीम विपक्ष मागच्या सामन्यामध्ये पराभव झाला विंदने संघ ऑन साइडला, आता मात्र विजयाकडे चाललेत. या ठिकाणी बोरकर संघाचे खेळाडू सोमनाथच्या बॅटमधून आडव्या बॅटने हा प्रहार, बॉल चला 1 फॉर द लाईन, सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा मिड विकेटला, इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये. बाउंड्रीच्या बाहेर आतमध्ये विसवला फिल्डरच्या हातामध्ये. खेळाडू बाद, मैदानाच्या बाहेर जावं लागेल सोमनाथ या खेळाडूला. आदरणीय सन्माननीय साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. प्रणितजी म्हात्रे साहेब देखील मंचावरती पाहायला मिळतात. सागरजी मडवी साहेबांचा आपण सर्वप्रथम सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान त्यांचा केला जाईल. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. आपलं देखील मनपूर्वक आभार, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल, साहेब देखील उपस्थित आहेत. प्रणित साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. एकदा मी विनंती करेल, शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रणित साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि लगेच जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया रोशनजी पाटील सरना. मॅच अतिशय 1 साइड झाले. एकतर्फा हा सामना आपण पाहता, ज्यामध्ये मजा राहिलेली नाही. आणि प्रभंजन परदेशी मैदानाकडे आला, ज्याने एक रन घेत मात्र एंड बदलला. अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल त्या ठिकाणी 7 येणाऱ्या 18 बॉलमध्ये, 18 चेंडूमध्ये 7 सामन्याच्या अगोदर कदर आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल. विंदने संघाचा कॅप्टन चेतन तळी आपण रिपोर्टिंग करा. डिसायडर मॅच राहिले आजच्या रात्री मधला हा 5वा सामना. उद्या बरोबर 3:30ला आकाश आणि प्रितेश तुम्हा दोघांना रिपोर्टिंग करायचं संपूर्ण स्क्वॉड घेऊन. 4 वाजता पहिला चेंडू पडेल आणि त्याच वेळेला समालोचक, स्कोरर, अंपायर्स, लाईव्ह टीम, डीजे ऑपरेटर सर्व या स्पर्धेचे आमचे अविभाज्य घटक, त्या सर्वांना आयोजकांकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. बरोबर 3:30ला तुम्हाला इथे यावं लागेल. आणि विशेष करून आमचे खली उपसरपंच, केवाळे ग्रामपंचायत, कांचन पालकर, ज्यांच्यामध्ये मोठी मदार आहे या स्पर्धेची जबाबदारी आहे. आणि त्यांनाही विनंती असे आपण लवकर या. खरं तर शक्तीबाई म्हात्रे आणि आमचे मंगेशबाई घरत यांच्या वतीने मात्र आम्हाला खरं तर आम्हाला वॉर्निंग मिळाली. पुढचा सन्मान केला जाईल. बचपनजी पावले हे देखील मंचावरती उपस्थित आहेत.
आणि त्यांचा सन्मान आपण करूया। हा सन्मान करण्यास विनंती करतोय धीरज पाटील यांना विनंती असेल। सतरा बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे। मॅच ऑन आहे। शुभम डाकी मॅजिकल स्पेल टाकू शकतो हा खेळाडू। स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूने चांगली छाप सोडली होती। मागील काही दिवसांमध्ये पण ती स्पर्धा पाहिली। त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं। बोरकार संघाचा एक गुणवान खेळाडू पायात टाकायचा बॉल पण डाऊन द लेग डावी यष्टी सोडली त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केले। अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल। पहिल्या धाबा कमी आहे ज्यामध्ये अतिरिक्त रन्स खर्च करतो शुभम डाकी। हा गोलंदाज दबाव वाढत चाललाय। फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती सामना एकतर्फा होत चाललाय। मागच्या सामन्यामध्ये आलेला पराभव त्यानंतर केलेलं आत्मपरीक्षण आपण पाहिलं बोरकार संघाचं, कारण गतवर्षी हा संघ चॅम्पियन बनला होता। मग इथे देखील त्या टीम कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील। प्रबंधन परदेशी स्ट्राइक एंड वरती वाईड यॉर्कर चॉप करतो बॉलला। भरपूर वेग होता या बॉल मध्ये। चांगला अँगल बनवला होता शुभमने आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल। स्वप्नील भाई तर पारितोषिकांचा देखील वर्षाव या स्पर्धेमध्ये होताना पाहिला। आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच। आयवा कॅच हे IPL पासून सुरुवात झाली। आयवा खरं एक टीव्ही युनिट होतं इलेक्ट्रॉनिक, आज ते बंद झाले परंतु क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये हे नाव अजरामर राहिलं। ऑन साइडला आता मात्र सामना फिनिश करण्याची घाई झाली आहे। आयवा कॅचची संधी होती गमावली। 6 धावा षटकार स्कोर या ठिकाणी पण जर पाहिला संपवला जिंकला आणि सलग 2 सामने जिंकणारा हा संघ आपण पाहता या ठिकाणी बोरकार टीम हार्डलक टीम फिल्डिंग करणारा संघ देखील पहिला सामना जिंकला। यस मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते। आता आणखीन एक त्यांना संधी आहे। पुढच्या मॅच मध्ये बिंदने संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला असेल बोरकार संघाचा कॅप्टन सज्जन मोकल तर त्याच्या बरोबरीने असेल चेतन तरी। दोन्ही कॅप्टन आपण टॉसर। या सामन्याचा हिरो सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत।